पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. कमाल आहे. नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो ना या सगळ्या गोष्टींचा. मग तरी इंद्राणीताईने तुम्हाला काहीच नाही सांगितलं? जा त्यांना विचारा त्यांनी का नाही सांगितलं. त्यांना जाऊन विचारा की माझ्या मनातलं काय ऐकलंय त्यांनी, आणि जमलं तर मला अडवून दाखवा. स्वतःला वाघीण म्हणालात ना, मग आता गुहेतून बाहेर पडा आणि शिकार करून दाखवा. आजी, जाडं मीठ रात्री बरोबर 12 वाजता घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवायचंय. त्यामुळे घरातली निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल. 12 वाजता? हो, रात्री 12 वाजता म्हणजे दिवस बदलताना, नवीन दिवस सुरू होतो त्यावेळी हे करायचंय. म्हणजे तुम्हाला जसं हवंय तसं होईल. बर, मी बघते. आणखीही काही गोष्टी आहेत, पण आपण सध्या स्टेप बाय स्टेप जाऊया. तू आता मला हा उपाय सांगितलायस ना, तर मला टेन्शनच आलंय बघ. का? अगं, बरोबर 12 वाजता म्हणजे एखादा मिनिट मागे पुढे झालं तर नाही का चालणार? चालेल तसं, पण गोष्टी शक्यतो वेळेवर झालेल्या बऱ्या. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला हवं तर मीठ ठेवताना मी तुमच्या बरोबर थांबेन. तसं झालं तर खूप बरंच होईल. बरं, जाडं मीठ नसेल घरात तर मागवून ठेवा. बर, आलीच. नेत्रा, काय आजी? अगं आपल्याकडे जाडं मीठ आहे का? नाही, जरा बघतेस का? नसलं तर मागवावं लागेल ना. नाही, मी केतकी काकूंना सांगते मागवायला, त्या मागवतील. हा, नेत्रा आताशा विचित्र वागायला लागली. इंद्राणीच्या घरात शिरली हे तर मला बिलकुल पटलेलं नाहीये. शेखर म्हणालाय आल्यावर बोलतो तिच्याशी, पण खरंच एकदा शेखर समोर उभं करून नेत्राशी स्पष्टपणे बोलावं लागेल. कपाट उघडं काय? बॅग, दागिने, माझे पैसे. चोरी झाली आहे. चोरी. दागिने, पैसे सगळे गेला. विकायला लागलो. ग्रंथ ठेवला, फक्त ग्रंथ ठेवलाय. अरे का लोणचं घालू का या ग्रंथाचं? काय समजतेस स्वतःला? मला गृहीत धरतीयस तू?
ज्या गोष्टी सांगितल्यात मी त्या गांभीर्याने घेतच नाहीयेस. मी तुला या घरात आणलंय आणि ग्रंथ माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवायचं. हे सांगायला बोलवलंस इथे? काय चाललंय नेत्राचं? काय चाललंय म्हणजे? खाली किचन मध्ये आहे ती. अंथरुणात असताना तिचं मन वाचण्याचा प्रयत्न केलास ना तू? काय चाललंय तिच्या मनात? बोल. तुला मी सांगितलं होतं नेत्राच्या मनातली एकूण एक गोष्ट मला कळली पाहिजे. सांगितलं होतं की नाही? सांग मग, काय चाललंय तिच्या मनात? वाचलंस ना तिचं मन? तिच्या मनात हेच चाललंय की तिला वावोशीला तिच्या घरी जायचंय. तिच्या घरच्यांची आठवण येते तिला. आणखी? आणखी काय? हेच चाललंय, सांगितलं ना. तिला तिच्या घरच्यांची आठवण येते. माफ करा, काय म्हणालात तुम्ही? नाही म्हणजे मी अर्धवटच ऐकलं. काय सुरू होतं सकाळी माझ्या मनात? बोला ना. काय ऐकलं तुम्ही माझ्या मनातलं सकाळी? घ्या, तुमचीच माणसं फसवतायत तुम्हाला. आज सकाळी आवरून खोलीतून जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा या झोपल्या होत्या आणि कधीपासून मी स्वयंपाकघरात आणि आजींच्या खोलीत होते. वाटल्यास तुम्ही आजींना विचारा. जर सकाळपासून आपली भेटच झाली नाहीये तर मग तुम्ही माझ्या मनातलं कधी ऐकलं? सांगा ना, कधी ऐकलं माझ्या मनातलं? आजच काय, इंद्राणी ताई माझ्या मनातलं कधीच ऐकू शकत नाही. त्यांना माझ्या मनातलं ऐकूच येत नाही. तुम्ही मन वाचता ते. तुम्ही हाताचं सुद्धा काहीतरी करता ना मन वाचताना, बरोबर ना? आता तरी स्वप्नातून सत्यात या आणि बघा यांचं काय करायचं ते. मला निघावं लागेल. अद्वैत साहेब ऑफिसला जायला निघालेत. आतापर्यंत संशय होता मला, पण मी काही बोलले नव्हते. आता पहिल्यांदा आणि शेवटचं विचारते. नेत्राच्या मनातलं तुला वाचता येतं की नाही? बोल. त्रिनयना देवीची भक्त आहेस ना तू? वरदान आहे ना तुला त्रिनयना देवीचं? त्याच त्रिनयना देवीची शपथ घालते तुला. सांग, नेत्राच्या मनातलं तुला वाचता येतं की नाही? नाही, नेत्राच्या मनातलं मला ऐकू येत नाही. का खोटं बोललीस मग? खोटं नाही बोलले. खोटंच बोललीस. नेत्राच्या मनातलं तुला वाचता येत नाही हे मला सांगितलं का नाहीस तू? जरा शांत होशील तू आधी? तुला कसं सांगू कळत नाहीये मला. नेत्रा आणि मी, आम्ही दोघीही त्रिनयना देवीच्या भक्त होतो. आम्हाला दोघींनाही तिचं वरदान आहे. आणि जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर मी माझी शक्ती वापरू शकत नाही. मग काय उपयोग आहे तुझ्या वरदानाचा? मी तुला इथे आणलं होतं ते नेत्राच्या मनातलं ओळखायला. पण नेत्राच्या मनातलं वाचता येत नाही ह्याचा अर्थ मला वरदान नाही असं नाही ना? काय पूजायचंय ते वरदान? जर तुला नेत्राच्या मनातलं ओळखता येत नसेल तर तुझ्या त्या वरदानाची, तुझ्या त्या शक्तीची किंमत शून्य आहे माझ्या लेखी. बघत बसू नकोस.
निघून जा इथून. बिनकामाच्या गोष्टी आणि बिनकामाची माणसं ठेवून घेत नाही मी घरात. माझ्या त्रिनयना देवीचा ग्रंथ बघू नंतर. आत्ता माझ्या डोळ्यासमोरून चालते हो. मला काही बोलायला आणि करायला लावू नकोस. निघून जा इथून. निघून जा या घरातून. साहेब निघायचं? चला. निघूया. पण झालंय काय तुला आज? नाही, काही नाही. नेत्रा, सांगणारच का मला? साहेब तुम्हाला इंद्राणीताई या घरात नको होत्या ना? हो, पण मग काय झालंय काय? साहेब मी 2 मिनिटात आले. मी येते, मग आपण निघूया. नेत्रा, नेत्रा थांब. तू इंद्राणी बद्दल काहीतरी सांगत होतीस मला आता. हो, मी तुम्हाला सांगते, सगळं सांगते. मी फक्त 2 मिनिटात आले साहेब. आलेच. अजून काही बाकी आहे? नाही. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. ताई, तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठ्या आहात, अनुभवाने मोठ्या आहात, माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या आहात, समजूतदार आहात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्ही काय करावं हा तुमचा प्रश्न आहे. आणि खरंच मला काहीही करून तो ग्रंथ हवाय. अगं तुला किती वेळा सांगितलं मी, तो ग्रंथ रुपालीकडे आहे आणि तो ग्रंथ मलाही हवाय. तुम्हाला कशासाठी हवाय तो ग्रंथ? काय करणार आहात तुम्ही त्या ग्रंथाचं? हा, तुमचा काय संबंध आहे त्या ग्रंथाशी? फार तर काय पुरातन गोष्ट म्हणून विकाल, त्यातूनही पैसे कमवाल. जरा तरी घाबरा देवीला. तुम्हाला नाही माहिती, तो ग्रंथ वाचला स्वतःकडे जरी ठेवला ना तुम्ही, तरीही तुमच्या जीवाला धोका आहे. त्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. नेत्रा, अगं तू समजतेस कोण स्वतःला? अगं तो ग्रंथ मी वाचलाय.
इंद्राणी मॅडम, गेला नाही त्याचे? आजीना भेटून मग निघते. आई नाही आहेत घरात, आश्रमात गेले. तुम्हाला काही निरोप द्यायचा असेल तर सांगा माझ्याकडे, मी सांगेन त्यांना. ग्रंथाचं नंतर बघू, निघ आता. ही बाई आत्ता अशी अचानक निघाली आहे इथून? तुला इंद्राणी मॅडम या घरात नको होत्या ना, म्हणून जायला सांगितलं त्यांना मी. कुठे निघालीस? आपण पुढे जाण्यासाठी एखादी वाट धरतो. आपल्याला असं वाटतं आपण पुढे जातोय, पण आपण पुढे जात नसतो. ती वाट आपल्याला कुठेतरी घेऊन जात असते. ती वाट आपल्याला कुठे पोहोचवते, आपण तिथे का पोहोचलो याचं कारण आपण स्वतः शोधायचं असतं. मग तू या घरात का आलीस याचं कारण न शोधताच जाणार आहेस? तुझा या घराशी काहीतरी संबंध आहे. इथून जाऊन तो संबंध तुटायचा नाही. तू कुठेही गेलीस तरी तुझी प्रत्येक वाट तुला इथे परत आणेल. काय झालं? ही निघाली होती, मग अशी अचानक थांबली का? बघते मी.
काय झालं इंद्राणी मॅडम? इंद्राणीताईंना ममता मावशी दिसल्या.